नड्डांच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांचा पलटवार. विभाग एकाचा मात्र बोलतायत दुसरेच मंत्री. अखिलेश यादव यांचं ट्विट. आंदोलकांची थट्टा उडवल्याची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार. विद्यार्थी आंदोलन आणि दिल्लीत झालेल्या लाठीमारावर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे लक्ष. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया. नीट प्रश्नासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यासह संवाद आणि पारदर्शकतेतून प्रश्न सोडवण्याची मागणी. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट. सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावतीत सेवा पंधरवडा. गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर. 1000 शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यामध्ये भाजप युवा मोर्चाचा सामाजिक उपक्रम. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण आणि श्रमदान. डोंबिवलीतल्या राधाकृष्ण मंदिरात प्रभू जगन्नाथांचं मोठ्या उत्साहात आगमन. गणेश मंदिरापासून रथयात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची उपस्थिती. भगवंताचा रथ ओढत असंख्य भाविक भक्तिरसात तल्लीन. शिर्डीमध्ये नवा वाद. साईबाबांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला शूटिंगसाठी थेट समाधीवर बसवलं. समाधीस्थळी शूटिंगला परवानगी दिलीच कशी? भक्त आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी. नाशिक पालिकेवर चक्क रस्ते धुण्याची वेळ. कुंभमेळ्याच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. ड्रेनेज लाईन खोदल्यानंतर पावसामुळे रस्त्यावर चिखल. अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिखल दूर करण्यासाठी रस्ते धुण्याची नामुष्की. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याची चाळण. नागोठणे ते कोलाड परिसरात नागरिकांचा खड्ड्यातनं जीवघेणा प्रवास. यंदाचा पावसाळा देखील खड्ड्यातून जात असल्यानं कोकणवासियांचा संताप. इराणनं स्पेन फुटबॉलपटू लामिन यामालचा फोटो असलेला ड्रोन केला प्रक्षेपित. फोटोत यामालच्या हाती पॅलेस्टिनी ध्वज असल्याचं समोर.